सकाळची सुरुवात अशी रडवेल्या चेहऱ्याने झालेली. रात्री झोप झाली नव्हती त्यामुळे असं झालता चेहरा. पिल्लूला काही दिवसा पण झोपायचं नव्हतं. फौजी गेले होते आदूला आणायला, त्यामुळे आता आम्हाला काही झोप येणार नव्हती. फिरून आलो नव्हतो त्यामुळे आदूला पप्पांनी कॅन्टीनमधून सामान आणलेलं की लगेच त्याला एवढा आनंद झाला. त्याच्यासाठी बॉर्नव्हिटा बिस्किट वगैरे आणलेलं. तर दुपारी जेवायला मी माझ्या स्टाईलमध्ये पालकची भाजी बनवली. डाळ शेंगदाणे वगैरे टाकून शिजवून, मला मिक्सरमध्ये बारीक करून नाही आवडत, तसंच त्याला फोडणी वगैरे देऊन मिरची आणि लसूण मी पालकामध्ये शिजवून घेते आणि त्याला फोडणी देते आणि डायरेक्ट थोडंसं मॅश करून पालक वगैरे टाकते. छान भाजी होते त्याने. आदूला टेन्शन पाहिजे नसलं की हे असं काहीतरी करतो तो. म्हणायचं असतं त्याला, बाळ बनलं की मग मम्मा टेन्शन देते, मम्मा माझ्याकडे लक्ष देते, म्हणून त्याला बाळ बनायचं असतं. मग असं काहीतरी करतो तो. आणि बॉटल स्टीमर करायची ही सगळ्यात सोपी मेथड मी एक बघितलेली यूट्यूबवर. छान, त्याने वास वगैरे पण येत नाही अजिबात. पार्कमध्ये गेलो होतं तर पिल्लू छान टुकू बघत होतं, मुलं खेळतात ते. आणि आजच्या दिवसातली दुःखद घटना म्हणजे आमचा हा मासा मेला. एक हलवा बनवला जेवणासाठी आणि हे उत्तप्पा बनवला. फौजींना आवडतो म्हणून डिनरसाठी तोच बनवला होता आज. आणि अक्षरशः म्हणजे दिवसभर मी अभ्यास घेऊन ह्याचा वैतागतोय. आणि पप्पा आले की बापा पुढे हा किती शाण्यासारखा अभ्यास करतोय. म्हणजे पप्पा काय म्हणतात, तू किती उगाचच काही पण सांगते माझ्या पोराबद्दल. माझं पोरगं बघ किती छान अभ्यास करते. एकदा सांगितलं की सगळी ABCD लिहून काढली त्याने, आणि तू काही पण सांगते त्याच्याबद्दल. म्हणजे घ्या माझंच डोकं आपटून घ्या भिंतीवर. अशी कळत तर आमची तरा झाली आज. एवढी कशी पोरं नाही का. नंतर फौजींकडून ऑइलिंग करून घेतलं. बरेच दिवस झाले केलं नव्हतं. रात्री गाजराचा हलवा खाल्ला आणि अशी गोड शेवट केला. बाय.